जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? जर तुमचं बालपण सुद्धा आमच्यासारखं ग्रामीण भागात गेलं असेल ना, तर ह्या उद्यानाला एकदा भेट नक्कीच दिली पाहिजे. अगदी सगळ्या लहानपणीच्या आठवणी, ग्रामीण जीवन सगळं काही या उद्यानात हुबेहूब साकारलं आहे. तर आता मेन मुद्द्याकडे येऊया, ते म्हणजे इथे यायचं कसं. जर तुम्ही पुण्यात राहत असाल ना, तर कॅब, ओला किंवा स्वतःची 2 व्हीलर 4 व्हीलर काहीही असेल ते घेऊन पोहोचा पाषाण येथील सोमेश्वरवाडी येथे. पाषाणमधील सुप्रसिद्ध व 900 वर्ष जुनं श्री सोमेश्वर मंदिर, अगदी त्याला लागूनच हे ग्राम संस्कृती उद्यान आहे. ह्या उद्यानात मोठ्या माणसांना 50 रुपये तिकीट आहे, तर 3 वर्षावरील मुलांना 30 रुपये तिकीट आहे. इथे जर तुम्ही पाहिलं ना, तर जुन्या काळी डॉक्टर कमी असायचे, सो त्यावेळी ना वैद्य असायचे जे घरी येऊन उपचार करायचे. ते अगदी हुबेहूब दाखवलं आहे इथे. तसेच इथे ज्योतिषी म्हणजे जुन्या काळात शुभमुहूर्त, भविष्य सांगणे, अडचणींचे निवारण करणे हे कार्य करणारे ज्योतिषी गाव कारभारातील ना एक महत्त्वाचा हिस्सा मानले जायचे. आणि हे तर बघा, इथे तेलाचा घाणा म्हणजे जुन्या काळी बियांपासून तेल गाळण्याचे काम करणाऱ्या लाकडी यंत्राला तेलाचा घाणा असे म्हटले जायचे. यामध्ये खोबरे, शेंगदाणे, करडई, बदाम या सगळ्यांचे तेल बनवले जाई. आता ह्या काळी ना हे खूप कमी लोकांना माहिती असेल मे बी. तर मंडळी इथे ना प्रत्येक गोष्ट इतकी त्यांनी ना असं म्हणजे काय बोलतो आपण लक्षपूर्वक केली आहे ना, म्हणजे प्रत्येक आधीच्या काळी कसं जीवन होतं किंवा कोणकोणत्या प्रकारची लोकं राहायची आणि इतकं त्यांनी सगळं डिटेलमध्ये केलंय ना, तरी आता मला वाटतं की हे म्हणजे उद्यान जे आहे ना, बरंच जुनं आहे, पण तरीसुद्धा खूप जास्त मेंटेन केलंय त्यांनी आणि खूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतील ना, असं भरपूर आहे बघण्यासारखं. फोटो, व्हिडिओचे तर तुमची गॅलरी फुल होणार आहे. आम्ही असं सहजच आलेलो, पण इतकं सुंदर आहे म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. चला अजून पुढे दाखवते काय-काय आहे. आणि हे तर बघा, मला आवडलेलं सगळ्यात छान गोष्ट ती म्हणजे झाडाखालची शाळा. पूर्वीच्या काळी ना शाळा गावातील एखाद्या झाडाखाली भरत असत. छान मोकळ्या वातावरणामध्ये पुस्तकी ज्ञानासोबतच निसर्गही या विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जात. आणि हा सीन बघून तर मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. अक्षरशः आम्ही सगळे मित्रमैत्रिणी जमून मस्त लगोरी, विटी दांडू असे बरेच काही काही खेळ खेळायचो. तसेच इथे बघा ना, किती छान असं सुंदर मंदिर त्यांनी उभारलेलं आहे. जुन्या काळी असायचं अगदी तसं. त्याचसोबत इथे कीर्तनासाठी मस्त सगळी गावातली लोकं जमलेली आहेत. अगदी त्यांनी ना इतकं सुंदर पद्धतीने सगळं केलेलं आहे. त्याचसोबत ना इथे झाडं-झुडपं पण इतकी आहेत ना, तुम्हाला ऊन अजिबात जाणवणार नाही. आणि आता हे बघा, जे 90sचे किड असतील ना, त्यांना तर हे माहीतच असेल. लहानपणी अगदी हे वाजवत आले, की गुबू वाले आले, असं म्हणत आम्ही तर अक्षरशः उड्या मारायचो. तसेच पुढे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुद्धा दाखवले आहेत, जसे की हलवाई, अत्तर विक्रीवाले, मूर्ती घडवणारे शिल्पकार. सगळं अगदी हुबेहूब. त्यांनी असं वाटत होतं खरे व्यक्ती इथे बसलेत की काय.
आणि ह्या उद्यानाचा बेस्ट पार्ट म्हणजे ना, प्रत्येक त्यांनी जे देखावे बनवलेत ना, त्याच्यासमोर एक मोठा बोर्ड लावलाय. जे देखावे आहेत त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती त्यांनी लिहून दिलेली आहे. म्हणजे जे कोणी शहरी भागातील असतील, ज्यांना ग्रामीण जीवन माहिती नाही, त्यांना सुद्धा सगळं कळेल इतक्या सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते ग्रामीण जीवन तर त्यांनी दाखवलंच आहे. त्याचे सगळे हुबेहूब देखावेसुद्धा त्यांनी बनवलेत. म्हणजे ग्रामीण जीवन कसं होतं, त्या काळी व्यवसाय कसे होते, लोकांचं राहणीमान कसं होतं, पण त्याचसोबत इथलं निसर्गरम्य वातावरण ना सगळ्यांनाच भुरळ पाडेल. अगदी अक्षरशः मोठी-मोठी झाडं, सुंदर फुले आणि लहान मुलं तर इतकी खुश होतात ना. त्याचसोबत लहान मुलांचा आवडीचा पार्ट म्हणजे ॲनिमल्स बघणं, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघणं, त्यांना ओळखणं. इथे ना सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. झेब्रा म्हणू नका, वाघ, चित्ता, हिप्पोपोटॅमस, माकड, मगर तर अक्षरशः असली वाटत होती. थोडं अजून पाणी असतं ना, म्हणजे खरंच अगदी खरी वाटली असती. हे बघा ना, छान असं बाकडाच्या पाठीवर त्याचं पिल्लू बसलंय, कोणी केळी खातंय. अगदी अक्षरशः त्यांनी ना एक-एक गोष्ट टिपून बनवली आहे. आणि मंडळी हे ना उद्यान इतकं जास्त मोठं आहे ना आणि बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत इथे. अक्षरशः मी गेल्या 1 ते दीड तासापासून या उद्यानात फिरतेय. म्हणजे आपलं ब्लॉगिंग तर सुरूच आहे, त्याच्यात वेळ जातोय तो वेगळा. पण उद्यान इतकं जास्त मोठं आहे ना, की तुम्हाला अक्षरशः म्हणजे 1 ते दीड तास फिरायला जाईल आणि तुमची बच्चे पार्टी तर इतकी जास्त खुश होईल ना, बिकॉज इथे त्यांना बघण्यासारख्या खूप जास्त गोष्टी आहेत. आणि आता हे सगळंच पार्क तर अतिशय सुंदर आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण इथे मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ती काय ती तुम्हाला दाखवते. ती म्हणजे इथला ना आपल्या जुन्या काळी कसा पाटीलवाडा असायचा, आताही असतात जसं की गावचे सरपंच म्हणा काही, तर तो इतका जास्त सुंदर आहे ना, माझ्या मागे आहे. तुम्हाला थोडाच दिसत असेल आता. मी पूर्ण दाखवते तुम्हाला चला. तर हा आहे पाटीलवाडा. पाटील ही गावची प्रमुख व्यक्ती असत. गावचे नेतृत्व करणाऱ्या, गावच्या कारभारात सक्रिय व पुढाकाराने काम करणाऱ्या व्यक्तीला जुन्या काळी पाटील असं म्हटलं जात. म्हणजे सर्वसामान्यांच्या घराच्या तुलनेत पाटलांचा वाडा मोठा व धनधान्याने भरलेला असायचा. आणि हा पाटलांचा वाडा साधासुद्धा नसायचा बरं का. ह्या पाटील वाड्यात मस्त अंगणात तुळस, दाराच्या बाहेर झोपाळा, आतील भागात माजघर, शेजघर, स्वयंपाकघर, देवघर आणि त्याचसोबत ना धान्यांची कोठारं असं बरंच काही काही असायचं. आणि अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग पार्ट दाखवते, ते म्हणजे बघा आता तर आपण सगळं बाहेरूनच बघितलं, पण इथे आतमध्ये मस्त एक रूम आहे आणि हे बघा इथे. आधीच्या काळात असेच ना म्हणजे प्रत्येकाकडे नाही नाही म्हटलं तरी 10 ते 15 गाई म्हशी असायच्याच, इव्हन त्यापेक्षा जास्त. आणि तेच यांनी इथे ना मस्त केलंय बघा. आणि सगळ्या गाई वगैरे ज्या आहेत ना, लिटरली म्हणजे खऱ्या वाटतायत. असं जर तुम्ही बाहेरून एक नजर मारली ना, खरंच या म्हशी तर खऱ्या खऱ्या वाटतायत. आणि खूपच छान राव, खरंच मला तर इतकं इथे येऊन भारी वाटतंय ना. हे बघा. तसेच इथे दसरा हा सण कसा असतो हे सुद्धा अगदी हुबेहूब साकारलं आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळवलेला विजय दसरा ह्या दिवशी उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा हा सण साजरा होतो. तसेच जुन्या काळी कुस्ती हा खेळ खूप आवडीने आणि खूप लोकप्रिय सुद्धा होता. आणि हे बघा ना, पुढे मस्त जुन्या काळची बाजारपेठ सुद्धा दाखवली आहे, जिथे कोणाच्या डोक्यावर वजनी पोती आहेत, तर कोणी सामान खरेदी करतंय किंवा खूप अशा ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या. मच्छी विक्रेते होते किंवा म्हणा फळ विक्रेते, भाजी विक्रेते, कडधान्य विक्रेते. आणि खरंच खूप छान वाटत होतं. अगदी खऱ्याखुऱ्या बाजारपेठेत आलेत की काय असं वाटत होतं. बघा ना, हुबेहूब माणसं. आणि जुन्या काळी बघा पांढऱ्या टोप्या घालायच्या प्रत्येकाच्या डोक्यावर ना ती टोपी होती. तसेच वन साईड तो झोला असायचा. खरंच खूप प्रसन्न आणि मस्त वाटत होतं राव इथे येऊन मला तरी. तर मला तरी हे उद्यान इतकं जास्त आवडलंय ना, खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत ज्या की आणि शिकण्यासारख्या सुद्धा. आणि इतकी डिटेलिंग मस्त आहे ना,
अक्षरशः गेल्या 1-1.5 तासापासून मी इथे फिरतीये आणि खरंच खूप छान वाटलं मला. तुमच्या लहान मुलांना तर नक्की इथे घेऊन या आणि मोठ्यांना सुद्धा खूप काही शिकायला भेटेल ना, अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे. तर आता माझा तरी मस्त असा दिवस गेला इथे येऊन. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या. बाकीचे ना ॲड्रेस, डिटेल सगळं मी कॅप्शनमध्ये देऊन टाकते. सो लवकरात लवकर व्हिजिट करा. खूप छान आहे. बच्चे कंपनीसोबत या तुमच्या. ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतील आणि खूप सगळ्या गोष्टी शिकायला सुद्धा भेटतील. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय गाईज. थँक्स फॉर वॉचिंग.